या भूलोकातील वैकुंठ म्हणजे पंढरपूर, प्रत्यक्ष पंढरीचा पांडुरंग संत नामदेवांना सांगतायत की कार्तिकी एकादशीला मला सगळी भेटायला या तुम्ही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत कार्तिकी एकादशीची सुंदर अशी व्रतकथा आणि त्याचं महात्म्य. कार्तिकी एकादशीचं व्रतकथा आणि महात्म्य नुसतं ऐकलं ना तरी सुद्धा पुण्य प्राप्त होतं. आणि प्रत्यक्षात भगवंतानं सांगितलंय की जो कोणी हा व्रत करील त्याला स्वतः मी मोक्षाला घेऊन जाईल. आणि त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत ऐका. मराठी कथाकथन चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आपलं सगळ्यांचं. प्रत्यक्ष पांडुरंग संत नामदेवांना त्या ठिकाणी म्हणतात, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. पतित पावन मी तो आहे खरा, तुमचे नी बरा दिसतसे. तुम्ही जाता गावा हुर हुर माझे जीवा, बेठाल केदवा मज लागी. दाहोनिया देव गळा घाली मिठी, स्पुंद स्पुंदून गोष्टी बोलतसे. तिन्ही त्रिभुवनी मज नाही कोणी, म्हणे चक्रपाणी नामयाशी. भगवंत पांडुरंग स्वतःच्या मनाचे हितगुज संत नामदेव महाराजांना सांगतायत, आषाढी कार्तिकीला माझ्याकडे येण्याला विसरू नका. मला भक्त पतित पावन असं म्हणतात, परंतु हे नाव तुमच्यामुळं मला प्राप्त झालं आहे. आषाढी वारी करून वारकरी जेव्हा घरी जातात तेव्हापासून तुम्ही कार्तिकीला मला केव्हा भेटायला येत आहे अशी हुरहुर मला लागली आहे. भगवंत संत नामदेव महाराजांना म्हणतात, या त्रिभुवनामध्ये तुम्हा भक्ताशिवाय मला कोण नाही. जय हरी विठ्ठल माऊली. तर मित्रांनो, कार्तिकी शुद्ध एकादशीला पंढरपूरमध्ये मोठी यात्रा होती आणि याच एकादशीला देवउठणी एकादशी असं म्हणतात. कारण आषाढी एकादशीला अखंड या विश्वाचा मालक झोपतात, योग निद्रेमध्ये जातात आणि याच्यानंतर कार्तिकी एकादशीला देव उठतात आणि म्हणून तर देवउठणी एकादशी असंही म्हटलं जातं. अहो, भगवंताला उठविण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेपासून कार्तिकी एकादशीपर्यंत भक्त प्रेमानं काकड आरती गातात. आणि या कार्तिकी एकादशीपासून तुळशी मातेचा विवाह भगवान शालिग्राम यांच्याबरोबर लावला जातो. आणि भगवंताला प्रिय असणाऱ्या कार्तिकी एकादशीचा महिमा स्कंद पुराणामध्ये प्रत्यक्षात ब्रह्मदेवानी नारद मुनीला सांगितलेला आहे आणि तो संवाद त्या ठिकाणी आपला ऐकावयास मिळतो. तर एकदा ब्रह्मदेव नारद मुनीला म्हणाले की हे नारदा, ध्यान देऊन तू ऐक. सर्वांना पुण्य, मोक्ष आणि आनंद प्रदान करणारी कार्तिकी एकादशी बद्दल मी तुला सांगतोय. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येणारी एकादशी आणि या एकादशीचं व्रत करणाऱ्याला 1000 अश्वमेध यज्ञ केल्यानं जे पुण्य मिळतं ना, ते पुण्य कार्तिकी एकादशीचं व्रत केल्यानं मिळतं, त्याच्यापेक्षा अधिक मिळतं. आणि या कार्तिक एकादशीचा हा महिमा ऐकल्यानंतर ब्रह्मपुत्र नारद मुनी आपल्या पिताश्रींना म्हणाले, पिताश्री, कृपया मला आपण सांगा, एक वेळ अन्न खाल्ल्यानं किंवा पूर्ण वेळ उपवास केल्यानं जे काही या व्रताचं फळ भेटतं ना, त्याबद्दल मला आपण सांगा. त्या ठिकाणी ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, ध्यान देऊन ऐक. जो या एकादशीला एक वेळ अन्न खातो त्याच्या एका जन्मातील पापे नष्ट होतात. आणि जो कोणी दूध, ताक अशा रसाळ आहारावरती उपवास करतो दिवसभर, त्याच्या 2 जन्मातील पापे नष्ट होतात. परंतु जो व्यक्ती पूर्ण दिवस उपवास करतो त्याच्या 7 जन्मातील पापांचा नाश होतो. एवढंच नाही तर ब्रह्मदेव पुढे सांगतायत नारद मुनीला, मंदार पर्वता एवढी जरी पाप केली असतील तर या कार्तिक एकादशीच्या व्रताच्या प्रभावाने ही पापे भस्म होऊन जातील. आणि या एकादशीच्या वेळी जो कोणी रात्रीचं जागरण करतो त्याच्या भूत, वर्तमान, भविष्य काळातील पिढ्या वैकुंठ प्राप्त होतो सर्व पिढ्यांना. या पुढेही ब्रह्मदेव सांगतात, एकादशीचं जो व्रत करत नाही कार्तिक एकादशीचं
त्याच्या पुण्याचा क्षय होतो. प्रत्यक्षात ब्रह्मदेवाने सांगितले, ध्यान देऊन ऐका, म्हणून एकादशीचं व्रत करायचं. जो कोणी या कार्तिक महिन्यामध्ये भगवान विष्णुदेवांचं पूजन अगदी मनापासून करल आणि या कार्तिक महिन्यामध्ये जो व्यक्ती भगवंताच्या गुणांचं कथांचं श्रवण करतो त्याला 100 गायी दान केल्याचं पुण्य मिळतं. तर हे सगळं ऐकून नारद मुनी आपल्या पित्याला म्हणजे ब्रह्मदेवाला म्हणाले, पिताश्री, ही एकादशी कशी करावी ते तुम्ही आम्हाला सांगा. त्या ठिकाणी ब्रह्मदेव म्हणाले, प्रातकाळी सकाळी लवकर उठावं, स्नान करावं आणि नंतर पांडुरंगाचं नामस्मरण करावं. आणि नामस्मरण केल्यानंतर मी एकादशीला अन्न ग्रहण करणार नाही, केवळ द्वादशीला अन्न ग्रहण करील. भगवंता, माझ्या या व्रताचं रक्षण करावं असा संकल्प करा, प्रार्थना करा आणि दिवसभर पांडुरंगाचं नामस्मरण आपण करायचं. काम करता करता रात्री भजन कीर्तन ऐकावं, भगवंताचं नामस्मरण करावं, गुणगान गावं. तर मित्रांनो, या ठिकाणी जर आपण पंढरपूरला गेलो त्यावेळेस आणि गरुड खांबाला जर आपण गुलाबाचं फुल वाहिलं ना तर मोक्ष प्राप्त होतो. शमी वृक्षाच्या पानानं भगवंताची आपण पूजा केली, भगवंताला जरी पानं वाहिली तर यमराजाही दंड करत नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी अजून सांगतायत की भगवान विष्णू देवांना आवडणारी जी फुलं आहेत त्या फुलांनी आपण त्या दिवशी पूजन करावं. आणि द्वादशीच्या दिवशी संतांना आपण काहीतरी दान द्यावं, त्यांना भोजन द्यावं आणि नंतरच उपवास सोडावा. असं हे कार्तिक एकादशीचं व्रत जर आपण केलं तर जीवनातली आपल्या संकट दूर होतात. हो, प्रत्यक्षात भगवंतांनी संत नामदेवांना सुद्धा सांगितलेलं आहे या कार्तिक एकादशीचं महत्त्व. ब्रह्मदेवांनी नारद मुनींना सांगितलं, एवढा मोठा हा पुरावा आहे, भक्ताला कुठलाही पुरावा देण्याची गरज नसते, अफाट त्याची श्रद्धा असते. तर मित्रांनो, येणारी जी एकादश आहे आपली कार्तिकी एकादश, या कार्तिकी एकादशीचं व्रत आपण सगळ्या कुटुंबानं करा. ज्याला शक्य आहे त्यानं नक्की करा, ज्याला शक्यच होत नाही त्याने एक टाईम तरी करा. आपण एक टाईमच आपण अन्न ग्रहण करायचं, तरीसुद्धा आपल्या जीवनातली संकट कमी होत्याल आणि ही पुण्य कमवण्याची संधी प्रत्यक्षात ब्रह्मदेव सांगतायत. लक्षात घ्या, जर उपवास केला नाही, निंदा केली तर जीवनामध्ये कमवलेली सगळी पुण्य नष्ट होऊन जातील. त्यासाठी मित्रांनो, हे व्रत नक्की करा आपण सगळ्यांनी. आणि जय हरी विठ्ठल असे आम्हाला कमेंट जरूर करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कारण मित्रांनो, जय हरी विठ्ठल जरी हे शब्द लिहिला ना आपण तरीसुद्धा भगवंताची स्तुती होते आणि आपल्याला एक पुण्य प्राप्त होतं त्या ठिकाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र.